एक तरी मॅच खेळणं अनिवार्य आहे आणि जो गोलंदाज असेल तर त्याला तर कंपल्सरी खेळवणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जे प्लेयर नवीन खेळवताय ते कमिटीला दाखवायचे आहेत. हे जे काय नियम आहेत याचं कट्टेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पंचांशी कोणी उज्जत घालू नये आहे आणि असं करणाऱ्या खेळाडूला निश्चितच पनिशमेंट दिले जाईल, सक्तीची कारवाई केली जाईल मंडळाच्या माध्यमातून. काही जे नियम बनवले आहेत त्या नियमाचं पालन करणं हे गरजेचं असतं. निश्चितच आपण जर पाहिलं ना तर 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करणं अनिवार्य आहे, गरजेचं आहे. आज शेवटचा दिवस आहे. पहिला चेंडू जिथून फेकला जाईल तिथून टायमिंग सेट केलं जाईल आणि तिथनं मात्र 3 ओव्हर या 15 मिनिटाच्या आत कंप्लीट करणं गरजेचं आहे. अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये आउटफील्डमध्ये जे खेळाडू असतील त्यांना इनफील्डमध्ये घेतलं जाईल याची नोंद घ्यायची आहे. तर चला वलूया खेळाकडे. गेम ऑन. गोलंदाज सरसावतोय. पहिल्या चेंडूवरती पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न विनोद यांचा आपल्याला पाहायला मिळाला होता. निश्चित निर्णय योग्य होता परंतु न्याय देता आला नाहीये. एक धाव घेतली जाते. पहिला चेंडू 11:22 पडलेला आहे. यस, या ठिकाणी गोरसई संघासुद्धा आगमन होत आहे. वेलकम वेलकम. गोरसई गावचे माजी सरपंच सन्मान्य अनंताजी केने साहेब असतील, माजी उपसरपंच सुभाषजी केने साहेब असतील. आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपले सहर्ष स्वागत आहे. वेलकम वेलकम. यस, आपण जर पाहिलं तर पूर्ण हंगामामध्ये विकेट हॅट्रिकसाठी टी शर्ट आहेत, परंतु नानाजी गोंधली यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली जगदीश म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. सन्मानाला सन्मान दिला जातोय आणि इथं मात्र पाहू शकता आपण एक चांगला प्रयत्न होता. एक 64 धाव कंप्लीट केली जाते. 3 धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर पहिलं ओव्हर आहे पॉवर प्लेचं आहे. नानाजी गोंधली यांनी खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. जितेंद्र पाहूया. चौकारांचा बादशाह म्हटलं जाते. या वेळेस आपण पाहू शकता झाडू शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. यास, अजूनही संधी आहे. 2 बॉलमध्ये 2 विकेट जरी घेतले नानाजी गोंधले यांनी तरी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. जगदीशजी म्हात्रे साहेब सहसचिव भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे. यावेळेस जागा बनवली होती, पूर्णपणे घर मोकळं सोडलं होतं आणि इथं मात्र आपण पाहिलं तर अजून एक आपण पाहतोय निर्धावची सांगता. आता लास्टचा चेंडू आहे. म्हात्रे साहेब यावेळेस उडवलाय. उंच हवेमध्ये आहे. पाहूया 3 क्षेत्ररक्षक जपावतायत. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डायरेक्ट हिट होतो की काय. यावेळेस फुटबॉल रिझन चौथीचा प्रयत्न. क्या बात आहे. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धाव्याने धावसंख्या आपण पाहिली तर 6 अंकावरती जाऊन पोचते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खूप चांगली गोलंदाजी मित्रमंडळींनी तर पाहायला मिळाली. नानाजी गोंधले यांची. दोन्ही संघ अतिशय ताकदवार आहेत. नेहमीच एकमेकासमोर खेळत असतात आणि खेळ चांगलाही होते. परंतु आज या ठिकाणी नानाजी गोंधले यांची खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 6 धावा फक्त खर्च केल्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. यानंतर दिवा स्पोर्ट दिवा आणि न्यू मिलन पायगाव आपण तयार राहायचं आहे. या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपला लगेच नाणेफेक केले जाईल. या ग्राउंडमधील 40+ जे खेळाडू असतील उपस्थित असतील त्यांना विनंती आहे की स्टेजवरती बॉडी चेकअप फ्री कॅम्प श्री समर्थ कृपायन पूनम वेलनेस सेंटर यांच्या माध्यमातून लावलेला आहे. ज्याला कोणाला बॉडी चेकअप करायचे असेल तर पूर्णपणे फ्री आहे. आपण येऊन करू शकता. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ यांच्या माध्यमातून लावलेला आहे शिबिर आहे. कारण शरीर ही संपत्ती. शरीर जर तुमचं बलकट असेल तर तुमच्या आयुष्याला मजा आहे आणि त्या कारणास्तव अजून एक उचललेला
40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून हा पाऊल आहे आणि खरोखरच खूप खूप धन्यवाद देईन. नेहमीच या क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून क्रिकेटर खेळाडूंसाठी नवीन नवीन प्रयोग आणले जातात, त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन. गॅरंटी के साथ वजन कम करे या बढ़ाए, श्री समर्थ कृपान पूनम वेलनेस सेंटर या चेकअप करा. या वेळेस शॉर्टपेट डिलिव्हरी होती, चेंडूला दिशा दिलेल्या पॉईंटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक झपावतो त्याच्या मागे, परंतु पाहूया चांगलं क्षेत्ररक्षण इथं होतंय. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. मोठा फटका लागत नाही आहे, परंतु जसा चेंडू होईल तसा खेळ करताना पाहायला मिळत आहेत. 8 धावा धापलकावरती इथं गणल्या गेल्या आहेत. यावेळेस पाहू शकता त्याच रिझन मध्ये पुन्हा एकदा खिलवलेला आहे, परंतु इथं मात्र आता चेंडू थांबेल का नाही. चेंडू होतोय विजय, जातोय सीमा पार, येतोय चौकार. क्या बात आहे. खूप चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता. चेंडू जसा आला तसा त्याला दिशा दिली, जसं चेंडू तशी नशियत असं म्हटलं जातं आणि त्या पद्धतीने खेळून काढलं. आपण जर पाहिलं तर राहुल हलके थोडंसा मित्रमंडळींना फेस देत आहेत, थोडंसं सॅटफस्ट डिलिव्हरी टाकत आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा विनोद उचलतोय. आपण जर पाहिलं तर चौकार येतोय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 12 अंकावरती जातोय. 15 मिनिटाच्या आत आपल्याला 3 षटका हाताळायचे आहेत. आपण या मागील 3 दिवसामध्ये पाहिलं तर 6 टीमला ती पॅनल्टी लागलेली आहे आत्तापर्यंत. तर आपल्या टीमला न लागावी यासाठी आपण तसं काम करायला पाहिजे. या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य कुंदनजी पाटील साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन होत आहे. त्यांच्या समेत आपण पाहू शकता राजू पाटील, मनोज पाटील यांचंही सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर. याचबरोबर एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतो. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 13 धावा. आपण पाहतात भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून अध्यक्ष चषक चाचणी स्पर्धा 2024-25 हे आयोजन खूप चांगल्या पद्धतीने सजवलेलं आहे. खास करून आपण जर पाहिलं तर याच्यासाठी मेहनत घेणारे संस्थापक अध्यक्ष असतील, सचिव साहेब असतील, पूर्ण पदाधिकारी टीम असतील आणि या ग्राउंडवरती खास करून जगदीशजी म्हात्रे साहेब यांनी तर खूप मेहनत घेतलेली आहे. जातीने लक्ष घालतात प्रत्येक गोष्टीमागे. तसं तर पूर्ण कमिटी खूप मेहनत घेत आहे. या वेळेस दिशा दिलेली आहे. कव्हरच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 14 या अंकावरती जाऊन पोहोचते. निश्चितच आपण जर पाहिलं तर जो कुंभमेळा आहे तो 12 वर्षांनी भरतोय आणि आपली चाचणी स्पर्धा आहे ती 12 महिन्यांनी भरते. जसं कुंभमेळ्यामध्ये येऊन आपले संत जन असतील, ऋषीमुनी असतील, आपापल्या विभागामध्ये जाऊन कार्य करत असतात, तसे या टीम ज्या आहेत त्या आपापल्या विभागामध्ये जाऊन खेळ करत असतात. इथं मात्र पाहू शकता हलक्या हाताने खेळून काढले. स्क्वेअर अंपायरच्या रिझन मध्ये एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथं मात्र पाहायला मिळते. चांगले क्षेत्ररक्षण, परंतु बॅकअप थोडंसं कमजोर पाहायला मिळाला आणि हरणाच्या पावलाने या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 16 या अंकावरती जाऊन पोहोचते.
षटक क्रमांक दुसरं चालू आहे राहुल हलके यांच्या माध्यमातून. चांगले षटक मी तर म्हणेन, जसं नानाजी गोंदली यांनी टाकलं तसंच षटक इथंही हाताळताना पाहायला मिळतंय शरद हलके यांचे बंधुराज. यावेळेस फाईन लेगच्या रिझन मध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून येईल, काय घडेल पाहूया. तोपर्यंत चेंडू मात्र सीमा पार होईल, चौकार. समजूनच जाईल, कारण प्रत्येक टीम आपलं योगदान देत असताना चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळते. थोडीशी घाई करायची, स्पीडअप करायचं मित्र. आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती आहे 20 धावा. षटक क्रमांक दुसरं आपल्याला पाहायला मिळते सुभाष भोईर. क्या बात आहे, अतिशय चिकट चिवट आणि कडक गोलंदाज. नेहमीच आपण त्यांची शैली पाहतोय आणि अतिशय रागाने आणि जिद्दीने खेळणारा खेळाडू सुभाष भोईर सरसावत आहे गोलंदाजी मार्गवरती. या वेळेस दिशा दिलेली आहे, खाली रिझन मध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे, परंतु एकच धाव घेतली जाईल, कारण सूत्र जे आहेत आपल्या हातामध्ये ठेवण्याचा प्रयत्न असेल विजेंद्र यांच्याकडे चांगली क्षमता आहे, ॲबिलिटी आहे मोठे फटके खेळण्याची, आणि ती दर्शवावी लागेल. आज संघाला गरज आहे. पुन्हा एकदा या वेळेस बिगिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण जर पाहिलं तर बॅटला हलकासा स्पर्श, आणि आपण पाहिलं तर अमर स्पोर्ट कासने संघाच्या गोट्यामध्ये होतय उल्हास आणि हर्ष. फलंदाज बाद होते कटआउटच्या स्वरूपात. ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय श्री समर्थ कृपायन पूनम एलिव्हेन सेंटरचं आयोजन. यावेळेस पाहायला गेलं तर कुठेतरी लाईन खचकली गेलेली आहे, भडकली गेलेली आहे, वाईटचा इशारा दिला जातोय. आपण व्यासपीठावर पाहू शकता, ज्याने मागच्या चाचणी स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा
पुरस्कार पटकावला आता तुम्हा सर्वांचे परिचयाचे कसराजू पाटील इथं उपस्थित आहेत. निश्चितच आपण जर पाहिलं तर 113 धावा आणि 6 विकेट पटकावले होते मागच्या चाचणीमध्ये. इथे मात्र पाहूया निश्चितच तुमच्या नावाचा जेव्हा बोलबाला होतं तेव्हा तुमच्याकडे सातत्य असतं. सातत्य बघा राजू पाटील यांचं मागच्या चाचणीमध्ये बॅक टू बॅक 6 मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता. 113 धावाने 6 विकेट आपण पाहायला मिळाले होते. यावेळेस ऑन साईडला घेऊन काढलेला आहे. काय घडते पाहूया. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी परंतु 2 धावेपासून रोखू शकत नाहीत. 2 धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या आपण पाहू शकता 25 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा तयार होत आहे. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सुभाष यावेळेस आपण पाहिलं तर स्लोअरचा मारा टाकला होता. हलक्या हाताने खेळून काढलेले आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अजून एक फलंदाज बाद होतोय. मॅन अर्थात उदय म्हात्रे साहेबांचं या व्यासपीठावर या आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच दिवा संघाचं ही या क्रीडानगरमध्ये सहर्ष स्वागत आहे. चालू अंगामध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. जिद्दीचं क्रिकेट त्यांचं पाहायला मिळते. निश्चितच ज्या अनुषंगाने हा खेळ चालू केला एक धाव आरोग्यासाठी आणि ते आरोग्यदायी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सर्वांचं पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस बॅटची कडा. यस अजून एक फलंदाज होतोय बाद. यस पुन्हा एकदा होते खेळाला सुरुवात. निश्चितच आपण पाहू शकता व्यासपीठा समोरून या सामन्याचा गदगद आणि गुदगुद आनंद घेत असताना उदयजी म्हात्रे साहेब यांना आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. अतिशय हसमुख आणि दिलदार व्यक्तिमत्व मन मोकळेपणाने बोलणारा व्यक्तिमत्व म्हणजेच उदय म्हात्रे. यावेळेस आपण पाहू शकता रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट. संख्या पुढे सरकते पाहू शकता धाव फलकावरती 28 धावा. आपण पाहतोय आज सकाळी पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केला वडगर संघाने. एक ओव्हरचा मॅच होता. त्यानंतर मात्र धावा बनल्या नाहीत. 4 षटकांमध्ये फक्त 35 धावांचं आव्हान होतं. इथेही कुठेतरी धावा बनवण्यामध्ये फलंदाजांना कशमकश संघर्ष करावा लागतोय. यावेळेस आपल्याच फॉलोथ्रूमध्ये चेंडूला कलेक्ट केलं आणि फलंदाज होईल बाद रनआउटच्या स्वरूपात.
निश्चितच पाहण्यासारखं राहील की मोहन आता काय करेल, कारण एक असा फलंदाज उरलेला आहे की ज्याच्यामध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. यावेळेस खेळपट्टी जवळच चेंडू थांबतोय आणि एक चोरटी धाव कंप्लीट केली जाते. एकेरी 2 धावसंख्येवरती समाधान मानावं लागतं, कारण आपण या पूर्ण इनिंगमध्ये जर पाहिले ना तर फक्त आणि फक्त 2 बाउंड्री चौकाराच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्या अनुषंगाने धावफलक जर पाहिलं ना धावफलकावरती तर 29 पाहायला मिळते. शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. गुरुनाथ यांच्या माध्यमातून पुढील चेंडू यावेळेस स्लोअरचा मारा, गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. परिणामस्वरूप आपण पाहतोय की निर्धावचे होते सांगता व्हेरिएशन बदल खूप महत्त्वाचा आहे. आपण ज्या वेळेस व्यावहारिक जीवनामध्ये जीवन जगत असताना धंद्यामध्ये एखाद्या यश येत नसेल तर आपण धंदा बदलतोय, तसंच इथेही तसं करावं लागतं. एखाद्या चेंडूवरती आपल्याला जर चांगली कामगिरी करता येत नसेल तर चेंडू बदलावा लागतोय. यावेळेस सोडवला, मिस टाईम आहे, परंतु काय घडतं पाहूया. जे करता आलं नाही आहे, कारण आपण पाहिले तर खूप वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि इथं काय दोन्ही गाड्या एकाच रोलावरती पाहायला मिळाल्या. अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. यस, या ठिकाणी आपण पाहू शकता आमचे परम मित्र TDC बँकचे कॅशर सन्माननीय मॅनेजरची पोस्टिंग झालेली आहे. कॅशरवरून मॅनेजर पोचलेले आहेत. शशिकांत म्हात्रे साहेब यांचं आगमन होत आहे. वेलकम 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 सर. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होत आहे. यावेळेस कडक फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. गॅप शोधू शकले नाही, परंतु मिस फील्ड जरूर झाली. काय घडते पाहूया. अंतिम क्षणामध्ये चेंडूला अडवलेला आहे. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि इथं मात्र ओव्हरथ्रोच्या माध्यमातून 1 2 3 आणि चौथी धावी कंप्लीट. 5व्या धावेचाही प्रयत्न पाहायला मिळतोय. ही आहे खरी फिटनेस 40+ आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती आपण पाहू शकतो धावसंख्या धावफलकावरती लागली गेली आहे 35. मागच्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 35 धावांचं टार्गेट होतं. या मॅच मध्ये आपण पाहतो तर 36 धावांचं टार्गेट आहे. म्हणजे आजच्या दिवसामध्ये जो वातावरण जो पाहतोय आपण गुलाबी थंडीचा, त्या गुलाबी थंडीमध्ये धावा बनवण्यामध्ये कुठेतरी फलंदाजांना कठीण परिस्थिती निर्माण झालेली आहे. थोडा ऑन अप करा येणाऱ्या टीमला, ही विनंती आहे. हॅलो, हॅलो. यस, या ठिकाणी आत्ताच नुकतंच आगमन झाले तुम्हा सर्वांच्या परिचयाचे TDC बँकचे मॅनेजर सन्माननीय शशीदादा म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे आणि ते आता आम्हाला जॉईंट होत आहेत. त्यांचा आवाज या परिसरामध्ये नेहमीच घुमघुमत असतो, दणदणीत असतोय आणि आज त्यांचा आवाज या दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पाहणार आहोत. खूप खूप धन्यवाद मनोज. पुन्हा एकदा या भिवंडी तालुका ग्रामीण आपल्या सर्व क्रीडा रसिकांचं, उपस्थित सर्व खेळाडूंचं आणि ही स्पर्धा लाईव्हच्या माध्यमातून बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी शशी म्हात्रे आपल्या सर्वांचं या सकाळच्या सत्रामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. आपण पाहतात विजय स्पोर्ट खांडपे विरुद्ध अमर स्पोर्ट कासने या 2 संघामधील सामना. अमर स्पोर्ट्स कासने या संघानं आत्ताच 4 षटकांचा गोलंदाजीच्या रूपाने खेळ समाप्त केला आहे आणि विजय स्पोर्ट खांडपे या संघानं धावा पटकावलेल्या आहेत त्या 35. म्हणजे 36 धाव्यांचं एक मापक क्षुल्लक आव्हान ठेवलं आहे त्या अमर कासने समोर. म्हणून जर बघितलं आपण एक क्षुल्लक आव्हान आहे आणि मैदान असं आहे की या मैदानावर आपण कितीही धावा जमवल्या तर त्या चेस होऊ शकतात. याचा प्रत्यय आपण गुरुवारी घेतला होता. दिवा स्पोर्ट दिवा संघानं 72 धावा केल्या होत्या आणि 72 धावा लिहिल्या. चेस होत आहे की काय असं वाटलं होतं. बरोबर सुटलेल्या सामन्यामध्ये दिवा स्पोर्ट दिवा विजय ठरला होता. नाही नाही, अगदी अगदी बरोबर आहे. बघा क्रिकेटमध्ये शिस्तीला खूप महत्त्व आहे.
क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम म्हटलं तर क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे. ज्या प्रकारे इंग्लंडने हा खेळ सुरू केला कॉमनवेल्थ येते त्यावेळी असं म्हटलं होतं की फक्त सभ्य लोक या क्रिकेटमध्ये खेळतील. पण मित्रांनो हा क्रिकेट असा काही या जगभरात पसरला की आपल्या सर्वांच्या सर्वसामान्यामध्ये हा क्रिकेट आपल्या नसानसात भरलेला आहे. बघा खांडपे संघ अतिशय चांगल्या प्रकारे शिस्तबद्ध अशी त्यांची एंट्री झालेली आहे. अगदी रांगेमध्ये उभे राहिले, रांगेमध्ये मैदानात त्यांनी उतरले आणि अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला जसं काही साजेचं असेल तशा प्रकारचं घोलका घालून विचार विनिमय झाला, मैदानाला नमस्कार केला आणि जणू काय असं एक गाऱ्हाणं ठेवलं आहे त्यांनी की या 36 धावा आहेत या आम्ही डिफेन्स करू शकतो. यस, डिफेन्स होऊ शकतात. तर आपण नाणेफेक करण्यासाठी जात आहोत. यापुढील सामना जो होतोय दिवा स्पोर्ट दिवा वर्सेस निमिलम पायगाव या दोन संघामधील आणि मला वाटतं हा नॉकआउटचा सामना असेल. या नाणेफेकीसाठी त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये सज्ज आहेत आमचे परम मित्र मनोज ठाकरे. तर चला दोन्ही संघनायक आपण या टॉस बॉक्समध्ये जिथं उपस्थित आहेत मागच्या हंगामामध्ये चाचणी स्पर्धेचा मालिकावीर राजू पाटील त्यांच्या समोर नंदलाल म्हात्रे साहेब आहेत त्यांच्या सोबत इथं. तर आपण करूया नाणेफेकीचा कॉल. एका बाजूला न्यू मिलन पायगाव तर दुसऱ्या बाजूला दिवा स्पोर्ट दिवा. अध्यक्ष असा कॉल दिलेला आहे. जे नाणेफेकीचा कॉल आहे ते न्यू मिलन पायगाव या संघाच्या बाजूने लागलेल्या मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती विराजमान आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, सामना चालू होते, त्या कारणास्तव आपण फक्त नाणेफेक जिंकलात, आपला निर्णय काय हे फक्त कळवायचं आहे. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार. यस, टॉस बॉक्समधून असे न्यूज आहे की नाणेफेकीचा जो कॉल आहे ते न्यू मिलन पायगाव संघाच्या बाजूने लागलेला आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज ठाकरे. तर आताच एक नॉकआउट सामन्याचं नाणेफेक झालं आहे. न्यू मिलन पायगाव वर्सेस दिवा स्पोर्ट दिवा संघामधील नाणेफेकीचा कॉल मला वाटतं पायगाव संघाकडे गेला आणि त्यांनी प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. चला आपण मैदानाकडे बोलूया. घरच सामना सुरू होता असे या ठिकाणी आपल्याला इशारा करतायत. सलामी जोडी मैदानात नारायण सर आणि भगवान भोईर. वैयक्तिक पहिलं षटक कैलाश. खराब चेंडूची फेकली होती, मला शफल झाला फलंदाज, जागा केली स्क्वेअर लेगकडे आणि भिरकावून दिला स्क्वेअर लेगला. काही टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. अगदी खराब चेंडू फेकला होता, चेंडूला हेरलं, चेंडू आखो टप्प्याचा होता, अगदी हलका शफल झाला फलंदाज आणि चेंडूला बघितला आपण लॉंग लेगच्या दिशेनं भिरकावून दिलं होतं. 4 धावांसाठी सुरुवात करतो चौकारांशी. धावा शुल्लक आहेत, फक्त 36 धावा करायच्या आहेत आणि पहिल्या चेंडूवर जेव्हा चौकार येतो ना मित्रांनो तेव्हा मात्र फलंदाजाचा आत्मविश्वास अतिशय वाढलेला असतो. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. कैलाश समोर आहे, फलंदाज नारायण, त्याच्या जोडीला आहे नॉन स्ट्राइक एंडवर भगवान. स्टेप थोड्या चुकलेल्या आहेत. आजचे सुंदर असे वातावरण, सकाळचं वातावरण, हवा थोडी शांत आहे पण गारवा आहे या ठिकाणी जर बघितलं अल्पेश. तर स्पीडअप करूया आपण. चांगला चेंडू सन्मान दिला होता बघा, पडल्यानंतर काहीसं उचली घेतली होती चेंडूने, त्याला सन्मान दिला, जागीच खेळून काढला होता. 1 धावेने आपल्या सहकार्याला संधी देतोय नारायण. धावसंख्या बदल होतोय, धावा होत आहेत 5. मित्रांनो यापुढे मी या अगोदर सुद्धा बऱ्याचशा समालोचनामध्ये म्हटलेलं आहे की अमर कासने संघ ब्लॅक हॉर्स आहे. हा कधी कुठल्या मातबर संघावर या ठिकाणी मात करेल हे काही सांगू शकत नाही, पण काही काळानंतर त्यांच्या थोडीशी या ठिकाणी बसलेलं आहे, थोडंसं पाठमोरी गेलेलं आहेत, परंतु इथे कमबॅक करण्याची संधी आहे. कारण ज्या प्रकारची त्यांची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आहे अफलातून, इथे स्ट्राईक येतोय भगवान भोईर. गोलंदाज तयार. कैलाश राईट अप ओव्हर द विकेट. मोठा पट्टा केलाय, डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षक आहे, कोणती चुकी होणार नाही, अगदी सीमेलगत शेत टिपलेला आहे आणि या ठिकाणी फलंदाज बघत होतोय भगवान भोईर.
होता, असं वाटलं होतं की फलंदाजाला अगदी बॅटच्या खाली चेंडू लागतोय, अगदी टोवर चेंडू लागला होता, भिरकावलं होतं डीप स्क्वेअर लेगला. पण तिथे असलेला जो क्षेत्ररक्षक आहे अतिशय चाणक्य होता, तेच त्याची बुद्धी या ठिकाणी नजर होती, अगदी चेंडूवर नजर ठेवल्याने एक सॉफ्ट डिसमिसल बघायला मिळाला आहे. भगवान वैर 0वर बाद होते, पहिला गडी बाद होतोय, धावा फलकावर आहेत केवळ 5. चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक करताना कैलाश. नवीन फलंदाज मैदान येतोय, नानू सुतार येतोय. बघा धावा कमी आहेत अल्पेश, जर बघितलं आपण धावांचा टप्पा खूप कमी आहे. अशा वेळी सामंजस्यपणे क्रिकेट खेळावं पाहिजे, पण कधी कधी काय होते धावा कमी असल्या का घाई गर्दीचा खेळ होतो आणि ह्या ठिकाणी संघ पूर्णपणे बॅकफुटवर येतो आणि कधी कधी हार सुद्धा पत्करावी लागते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट बघितलं किंवा आपण रेग्युलर ग्रामीण किंवा आपलं 40+ क्रिकेट बघितलं, जिथे धावा कमी तिथे संघ कमबॅक करताना किंवा चेस करताना खूप अडचणी येत आहेत. चांगला चेंडू होता, स्क्वेअर केला चेंडूला, इथे शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक होता पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमेलगत जातो. 4 धावांसाठी चौकार. असा देखना फटका बघला, डोळ्यांचं पारणे फिटावं तशा प्रकारचा फटका. बघ स्क्वेअर ड्राईव्ह बऱ्याचशा खेळाडूंना खेळता येत नाही. आपण बघितलं ऑन साईडला बरेचसे खेळाडू करतात, पण इथे मात्र जो चेंडू बघितला आपण थोडासा ऑफ स्टंपकडे वळला होता, फलंदाजाने दिशा बघितली आणि त्याला या ठिकाणी खेळून काढला होता. 4 धावांसाठी धावत आहेत 9. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका बघायला मिळतो, इथे मात्र उंची होती चेंडूला आणि चेंडू मात्र आपल्या पॉईंटच्या वरून जातोय. 4 धावांसाठी पुन्हा एकदा चौकार. होती कमबॅक करतोय गोलंदाज, इथे मात्र बघा हे नवीन फलंदाज जो नानू सुतार आला त्याने बघितलं लेटकट खेळतोय. बघितलं आपण त्याची बॉडी लँग्वेज बघितली तर अतिशय लेटकट खेळतो आणि लेटकट खेळणारा खेळाडू कधी चांगला खेळाडू असतो. टप्पा उलखायचा असतो, थोडंसं थांबायचं असतं आणि चेंडूला फक्त स्क्वेअर करायचं असतं. तशा प्रकारचा खेळ नानू सुतार याच्याकडून. बघा 5 मिनिटं घेतलेले आहेत आपण, आपल्यासाठी वेळ दिलेला आहे कमिटीनं आणि या ठिकाणी आपले अध्यक्ष साहेब बसलेले आहेत, संस्था अध्यक्ष बसलेले आहेत आणि सर्व कमिटी मेंबर्स आपले बसलेले आहेत. टाइम इज अ मनी मित्रांनो. चांगला चेंडू होता, अगदी वरच्या कडेला चेंडू लागतोय, गोलंदाज स्वतः चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतो, चुकी होणार नाही आणि फलंदाज बाद. दुसरा फलंदाज बाद करतो या ठिकाणी कैलाश, पण महागडं षटक मात्र त्याने नक्कीच हाताळलाय. धावा दिल्यात त्याने 13 आणि गडी बाद केलेत ते 2. 36 धाव्यांचं टार्गेट आहे, अगदी 9च्या सरासरीने धावा करायच्या आहेत आणि पहिल्या षटकामध्ये जवळजवळ तुम्ही 13 धावा पटकवलेल्या आहेत. आता चेंडू शिल्लक आहेत 18 आणि अल्पेश आता किती धावा हव्यात? 23 धावा. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि धावा हव्यात 23. दिवा स्पोर्ट दिवा आणि न्यू मिलम पायगाव यांचा यानंतर जो होणारा सामना आहे खूप मोठा सामना आहे. न्यू मिलम पायगाव आणि दिवा स्पोर्ट दिवा बऱ्याच वेळेला एकत्र केलेले आहेत आणि दोन्ही संघांची बरोबरी सरसी आहे. पण आज बघण्यासारखं राहील का चाचणी स्पर्धा आहे, खूप मोठी स्पर्धा. सन्माननीय अध्यक्ष साहेब अगदी स्टेजच्या खाली बसून या सामन्याचा आनंद घेतात. त्यांनी आतापर्यंत मैदानाची पाहणी सुद्धा केलेली आहे. कुंदनदादा स्वतः आहेत, आपलं कॅम्पचं या ठिकाणी आढावा घेत आहेत. श्री समर्थ कृपा आणि पूनम वेलनेस सेंटर यांच्याकडून हे पूर्ण बॉडी चेकअपचं कॅम्प केलं जाते. मॅडम आमचं ते देखील नाव लिहून घ्या. जगदीश येतोय दुसरं षटक घेऊन, त्याला समोर आहे फलंदाज नारायण. नारायण जो पाय रोवून उभा आहे, एका चौकारनिशी खेळतोय, धावा आहेत 13. राईट आर्म फास्ट गोलंदाजी करतोय बघा. अगदी आमचे नाईक सर तिथे उपस्थित आहेत. चांगला चेंडू होता, अतिशय चांगल्या प्रकारे चेंडू फेकला होता बघा. असं वाटलं की पहिल्यांदा चेंडू थोडासा ऑफ साईडला जाईल,
पण चेंडूने हलकीशी उचली घेतली होती. नारायण सर यांना देखील चेंडू व्यवस्थित समजला नव्हता. एक धाव पूर्ण केली आहे. नवीन फलंदाज मैदानात येतोय रामदास शेळके. बघा रामदास शेळके हा एक चांगला फलंदाज केला होता. तशाच प्रकारे या ठिकाणी रामदास देखील केला. कमबॅक चांगला आहे गोलंदाजचं आणि हे कमबॅकचं सातत्य राहिलं तर थोडंसं अडचणीत येऊ शकेल कासनी संघ. पण अडचणीत येण्यासारखं काहीही नाही आहे कारण चांगल्या फलंदाजची लॉबी त्यांच्याजवळ आहे. एक चांगलं सर्कल त्यांच्याकडे आहे. बघायचं आहे सर्कल कशा प्रकारे भेटतायत गोलंदाज. गोलंदाज तयार. जगदीश अतिशय सुंदर असा फटका बघायला मिळतो. स्क्वेअर केला होता चेंडू जशी जणू काही चापट मारावी आणि तशा प्रकारचा या ठिकाणी फटका. एक धाव पूर्ण केला. क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. एक धावेवर समाधान. विजेंद्र आहे त्या ठिकाणी. संघनायक आहे आणि संघनायकाने साजेशी कामगिरी करावी लागेल. एक धाव पूर्ण केली आहे. धाव होत आहेत 16 रन्स. अजूनही 20 रन्स. 20 धावांची गरज आहे. मोठा फटका खेळला. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दोन चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतो. तू ना मी ना मी ना तू दोघांनाही नाही आणि चेंडू मात्र या ठिकाणी मैदानाला दान होतोय. बघा कॉल करणं खूप महत्वाचं आहे. दोन धावा. बघा कॉलिंग महत्वाचं आहे. अशा वेळी तुम्हाला गरज आहे ती या ठिकाणी विकेट घेण्याची आणि अशा वेळी तुमचं जर कॉलिंग होत नसेल ना मित्रांनो तर मात्र ते पथ्यावर पडू शकेल. 2 धावा पूर्ण केल्यात फलंदाजांनी. धावा होत आहेत 18. जगदीश चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह बघायला मिळतं. एक धाव पूर्ण केली आहे. चांगली क्षेत्ररक्षण चांगली फेकी. येस क्विक थ्रो झाला ना मित्रांनो तर मात्र इथे थोडंसं जमलीक होते ती दोन्ही फलंदाजांची आणि तशा प्रकारचा या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना दुसऱ्या धावेसाठी या ठिकाणी जागा दिली नव्हती. एक धाव पूर्ण केली. धाव होत आहेत 19. 19 रन्स ऑन बोर्ड. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. मला तर षटकातील कदाचित शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा मोठा फटका आडे बॅटने केला. क्षेत्ररक्षक चेंडूला फक्त बघतोय. थोडासा आखूड होता त्याच्या बाजूपर्यंत पोहोचू शकत नव्हता. 2 धाव मात्र पूर्ण केल्यात. धावसंख्या होते 21. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 36 धावांचा पाठलाग करताना अमर कासनी संघाच्या धावा झाल्या त्या 2 बाद 21 आणि आता मात्र 18 चेंडू बाकी आहेत आणि धावा हव्यात 15. अगदी 7-7.5ची सरासरी आहे. नारायण सर आहेत. त्याच्यासोबत आहे रामदास शेळके देखील आहे. अतिशय चांगल्या प्रकारची जोडी आहे. बघण्यासाठी जरा स्पीडअप करूया मित्रांनो. अतिशय चांगलं असं मैदान आहे. अतिशय ग्रीन ग्रास या मैदानात. हे पिंपळाचं मैदान आहे मित्रांनो. 2016 पासून या मैदानावर मला वाटतं खेळाची सुरुवात झालेली आहे. अल्पेश 2 षटकं टाकण्यासाठी तुम्ही 11 मिनिटं घेतलेले आहेत. आपल्याला वेळ देखील दिलेला आहे आणि जर वेळ तुम्ही जास्त घेतायत तर एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 38 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. नियमावली खूप आहे मित्रांनो आणि नियम प्रत्येकांसाठी समान आहेत, सारखे आहेत. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं चला आपण खेळूया. तिसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज मोहन येतोय. समोर आहे फलंदाज रामदास. मोहन मोठा फटका खेळला. स्क्वेअर लेगवर चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावेचा प्रयत्न आहे आणि 3 धावा देखील पूर्ण केला. बघा रनिंग बिटवीन द विकेट बघा कशी काय. नारायण सर असली ना मित्रांनो तुमच्या सोबत तर तुमचा कस लागणार आहे. कारण ज्या प्रकारचं नारायण सरांचे मी बघितले आतापर्यंत जो क्रिकेट आहे ना मित्रांनो स्पीडअप स्पोर्ट्स लेवलला आपली वयाची मर्यादा जेव्हा आपण 40+ करतोय ना तेव्हा कधी कधी वय आपल्याला धोका देतंय अल्पेश. पण अशा वेळेला आपलं फिटनेस खूप महत्त्वाचं आहे. फिटनेसचं जागतं रूप आपण बघतोय नारायण सर यांना. आणि नक्कीच
अतिशय चांगला फटका बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याचा अवधी आहे. तिथे बघा मी म्हणालो होतो ना तुमचा कस लागणार आहे. नारायण सोबत जर खेळाल तर तुमचा कस लागणार आहे. एक धाव पूर्ण केली आहे. धाव होत आहेत 25. मोहन लेफ्ट आर्म बॉलर बॅटची वरची कड घेतली. क्षेत्ररक्षक आणि गोलंदाज स्वतः धावतोय. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावचा धोकादायक प्रयत्न आहे. बघा 2 धावा कुठे पूर्ण केल्यात बघा. चेंडू कुठे होता ऑन साइड वर होता. अगदी त्या ठिकाणी शॉर्ट लेगचा खेळाडू उपस्थित होता आणि अशा ठिकाणी 30 यार्ड सर्कलमध्ये 2 धाव पूर्ण करतायत. काय रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये बघायला मिळते आणि त्याच्यामध्ये नारायण हे मात्र सरस होत आहेत. बघा गड किल्ल्यांवर तुम्ही जाताय, माउंटिंग ट्रॅकिंग करतायत, अशा वेळी तुमचं फिटनेस या ठिकाणी दिसून येतोय मित्रांनो. नाही नक्कीच आहे. 56 इंच की छाती आहे नारायण सर. या अकू टप्प्याचा चेंडू इथे होता. इथे क्षेत्ररक्षकाला कळलं नाही. त्या चेंडूची उचली. एकदा पुढे दुसरी धावचा धोकादायक प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. पंच धाव कशी आहे सांगा लागते. धावसंख्या होते 28. नवीन फलंदाज मैदान येतोय. शरद येतोय. शरद ताळके. धावा अजूनही पाहिजेत 8 धावा हव्यात. चेंडू किती शिल्लक आहेत अल्पेश? चेंडू शिल्लक आहेत 8. धावा हव्यात 8 आणि समोर फलंदाज येतोय एक धडाकेबाज फलंदाज ज्याला पिच हिटर म्हटलं जातं. शरद हलके. यस मित्रांनो आडनाव हलके असले पण या खेळाडू हलक्यामध्ये कोणी घेऊ नका, कारण चेंडू बाहेर फेकण्यामध्ये अतिशय माहिर असा खेळाडू आहे शरद. मनोज भोईर डेकोरेशन मंडपवाले जरा संपर्क साधा. चांगला चेंडू होता खोलवट टप्प्याचा. अगदी ब्लॉकमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला होता. ऑफ स्टंपवर गेला होता फलंदाज. दुसरी धावेसाठी धावतात फलंदाज. बघायचं काय होत आहे आणि 2 धावा पूर्ण केल्यात. काय रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळते. नवीन फलंदाज आहे सोबत पायरून उपस्थित असलेला नारायण त्याच्या सोबत आहे आणि 2 धावा पूर्ण केल्यात. सात चेंडू आणि 6 धावींची गरज. बघा 36 धाव्यांसाठी पण झुंजार इथे द्यावी लागते, झुंज द्यावी लागते. बघा क्रिकेटमध्ये अशा काही गोष्टी घडतात मित्रांनो. अतिशय सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडूची फेकी केली होती. बघा जलदगती गोलंदाजांचं हेच महत्त्व असते मित्रांनो. पडल्यानंतर चेंडू जो डावखुरा गोलंदाज असतो ना त्याच्याजवळ व्हेरिएशन खूप असतात. आपण म्हटलं तर की चेंडू फेकल्यानंतर हलकासा बाहेर पडला जातोय आणि तशाच प्रकारचा हा चेंडू बाहेर फेकला गेला. पडल्यानंतर चेंडू हलकीशी थोडासा टर्न घेतला आणि बघितला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसरवला. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि धावा हव्यात 6. बघा शेवटच्या षटकापर्यंत सामना येऊन पोहोचलाय. म्हणजे इथे धावा किती तुम्ही करतायत किती नाही करत, पण तुम्ही डिफेन्स कसं करतायत हे खूप महत्त्वाचं आहे. या अगोदर 72 धावा इथे चेस करण्याचा प्रयत्न झाला होता. 38 धावा डिफेन्स झाल्या होत्या. इथे 36 धावे करताना 4थ्या षटकापर्यंत यावं लागलं. म्हणजे क्रिकेटमध्ये नेहमी अनिश्चितता असते, म्हणून तर क्रिकेट इज अ अनसर्टेनिटी गेम म्हटलं जातं मित्रांनो. क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणे चुकीचं राहील. जोपर्यंत शेवटची धाव, जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटचा निर्णय कोणी देऊ शकत नाही. चला चला स्पीडअप करूया मित्रांनो. चला वेळ घेतलाय आपण. चला
चला ह्या सामन्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे पायगाव संघानं. शेवटचं षटक. खराब चेंडू फेकला होता. अरे बापरे, काय झालं बघायला लागेल. पंच बॅट कट. येस, पण चेंडू खराब होता. असं वाटलं होतं की बॅटला चेंडू मोठा फटका बसेल या ठिकाणी. स्क्वेअरलेकर खेळण्याची संधी होती, बॅटची हलकीशी कट घेतली होती. फायनलीचा खेळाडू धावला होता, पण मध्येच कसा काय पडला ते बघावं लागेल. पण 4 धावा. आता केवळ 2 धावीची गरज आहे. नारायण सरांनी मात्र एक नक्कीच एक इशारा दिलाय की मैं हूं ना. बघा चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर या ठिकाणी विजय ठरतोय अमर कासने संघ. खूप खूप अभिनंदन अमर कासने, भगवान भोईर, नारायण सर आणि संपूर्ण टीम. खूप खूप अभिनंदन.